पौर्णिमा आहे, तर आपण सगळ्यांनी परंपरा म्हणून आज सुरुवात करूया. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं पुण्यानिमान् परमभागवतान् स्मरामि। आनाथं च मच्छिन्द्रं गोरक्षं गहिनीं तथा निवृत्तिं ज्ञानदेवाय देवचूडामणे नमः। अखण्डानन्दरूपाय समज्ञानप्रदायिने भवभ्रान्तिनाशाय श्रीगुण्डाद्गुरु विश्वनाथाय श्री सद्गुरु गोविंदनाथाय श्री सद्गुरु माधवनाथाय नमः। श्री सद्गुरु आनंदनाथाय नमः। गुरु दाविलिया वाटा येऊनी विवेक तीर्थ तटा धुनिया बुद्धीचा मळकटात नेणे असं म्हटलेलं आहे माऊलींनी. सो काय करावं, कसं करावं, तर गुरु दाविलिया वाटा ही गोष्ट खूप महत्वाची. सो गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने जी वाट आपल्याला आपल्या आपल्या आयुर्वेदातल्या गुरूंनी दाखवली, तर त्याच वाटेवरून प्रयत्न करावा. सुंदर विश्व पंढरी ते पंढरी हा अनुभव घेतो. या वाटेच्यावरून आज आपण ठाईच बसून महाराजांनी म्हटल्याप्रमाणे आपला विचार करायला पाहिजे, शिकलं पाहिजे. आणि अजून एक वाट जी आपल्याला आपल्या असं म्हटलेलं आहे. तर विवेक आपला जागृत राहायला पाहिजे. योग्य अयोग्य याचा निवाडा आपल्याला करायला शिकलं पाहिजे. आणि त्या दृष्टीने ज्या ज्या गोष्टी महत्वाच्या, तर बुद्धी जी आहे तर ती त्या पद्धतीची आपली बनावी, त्या पद्धतीच्या आपल्या बुद्धीमध्ये बदल यावेत. आणि हे बदल असे 1 दिवसात 2 दिवसात असे नाही येणार आहेत. मग अनेक दिवसांनी किंवा अनेक पारायण झाल्यानंतर जसे येतात, तर आयुर्वेदाच्या बद्दलचे किंवा आयुर्वेदाचं आपलं ज्ञान सखोल करणारे असे जे बदल आहेत ना, ते सुद्धा एका दिवसाच्या वाचनाने नाही होणार आहेत. आणि म्हणून नित्यत्व असावं वाचनामध्ये, आणि वाचनामध्ये नित्यत्व टिकावं. त्याच पद्धतीनं आपण आयुर्वेदाचा कुठलाही ग्रंथ समोर घ्यावा आणि नित्य आपण एक साधारण 50 श्लोक वाचणारे, 20 श्लोक वाचणारे, किंवा जे काही एक पान वाचणारे कमीत कमी, ह्या तरी गोष्टी आपण ठरवून घ्यायला पाहिजेत. आणि असं जेव्हा आपण ठरवून घेऊ ना, तर त्यावेळेला मला अशी नक्की खात्री वाटते की आपल्याला वाग्भटाचार्यांना असं वाटायला लागेल की अरे ही रोज वाचते रोज, तर थोडं तरी समजलं पाहिजे ना. मग तसं एक तरी उभी अनुभवावी असं जे म्हटलं जातं ना, त्याप्रमाणे कदाचित आपल्यामध्ये सुद्धा बदल व्हायला आणि आपल्याला आयुर्वेदाची जी सूत्र आहेत ती सुद्धा त्याच पद्धतीनं समजतील, किंवा तेवढ्याच आत्मीयतेनं आपण त्याचं वाचन, स्मरण, मनन, चिंतन करू असं मला एक नक्की वाटतं. आणि त्या दृष्टीने म्हणून आज आपल्या सद्गुरूंना वंदन करून, आपल्या गुरूंना वंदन करून आज आपण ही सुरुवात करूया. रागादिरोगान् सततानुषक्तान् अशेषकाय प्रसृतान् शेषान् औत्सुक्यमोहारतिदाय जघान
यो पूर्ववैद्याय नमोऽस्तु तस्मै. आपला 12वा अध्याय झालेला होता आणि त्याच्या शेवटच्या 2 श्लोकांच्या बद्दल थोडासा शंका होती. तर त्याच्यामध्ये जर तुम्ही वाचून बघितलं असेल ना, तर त्यामध्ये काही विशिष्ट गोष्टी दिलेल्या आहेत. म्हणजे काय, तर तारतम्य विकल्पानी दोषांचे किती प्रकार पडतात एवढंच आहे त्याच्यामध्ये. विशेष करून एकदोष शुद्ध, एकदोष मध्यम, एकदोष क्षीण. त्याच्यानंतर तरतमत्वानुसार म्हणजे पित्त वृद्ध, तम वृद्ध, तर आणि नुसतं वृद्ध, जे सुपरलेटिव्ह कंपॅरेटिव्ह डिग्री ह्याप्रमाणे. तर तेवढे फक्त वेगवेगळे कॉम्बिनेशन्स दोषांचे होतात आणि त्या वेगवेगळ्या कॉम्बिनेशन्समुळे संप्राप्त्या सुद्धा वेगवेगळ्या घडतात आणि त्या संप्राप्त्या जाणून घेण्याच्या दृष्टीने म्हणून दोष योग्य पद्धतीने ओळखले पाहिजेत. आणि म्हणून शेवटचा जो श्लोक आहे त्याच्यामध्ये तारतम्य योगस्तश्च यातान जानीयात अवहितो मानसाम असं आपण बघितलेलं यथास्वम. सो ह्या सगळ्या ज्या काही वेगवेगळ्या कॉम्बिनेशन्स दोषांचे आहेत तर ते जाणून त्या पद्धतीने चिकित्सा करावी. आणि अशी जर चिकित्सा केली गेली तर मग त्याच्यामध्ये आपल्याला यश उत्तम पद्धतीनं मिळेल. तर हे 12व्या अध्यायाचे शेवटचे आपले श्लोक होते. आज आपण 13व्या अध्यायाला सुरुवात करतोय. सो त्याच्यामध्ये दोषोपक्रमणीय अध्यायम व्याख्यास्यामः. आता दोषोपक्रमणीय असं म्हणताना त्याचा अर्थच असा आहे की दोषांचा उपक्रम सांगणारा जो अध्याय आहे तो म्हणजे दोषोपक्रमणीय, बरोबर. अथ अतः, अथ अतः असं म्हटल्यानंतर ह्याच्यानंतर, मग कशाच्या नंतर, तर दोष भेदीय झाला की त्याच्यानंतर आता दोषांचा उपक्रम सांगतो. मग दोष भेदीय नंतर दोषांचा उपक्रम सांगण्यामध्ये काय बरं वैशिष्ट्य असेल किंवा काय महत्व आहे हे सुद्धा आपण बघून घेऊया. सो ज्या ज्या वेळेला आपण सगळ्यात पहिल्यांदा आपण दोषांचे वेगवेगळे प्रकार बघितले, मग तारतम्य विकल्पाने दोष एकत्र कसे येतात ते बघितलं. मग हे बघितल्यानंतर आता हे दोष तुम्हाला समजलेत आणि दोष संप्राप्ती कशी उत्पन्न करतात हे समजलंय. त्याच्या आधीचा जो अध्याय ते वेगवेगळे प्रकार आपण वाताचे, पित्ताचे, कफाचे वगैरे हे बघितलं. मग ह्या सगळ्या गोष्टी जाणून घेतल्याच्या नंतर आता अथ अतः त्याच्यानंतर काय सांगतो, तर दोषांचा उपक्रम सांगतो, म्हणजे दोषांची चिकित्सा कशी करायची ते सांगतो. मग ही दोषांची चिकित्सा करत असताना आपल्याला कोणकोणत्या गोष्टी करायच्यात किंवा काय अपेक्षित आहे किंवा कोणत्या दोषांचे कोणते उपक्रम ते ह्या सगळ्या अध्यायामध्ये सांगितलेले आहे. सो इतिहास माहुरात्रेयादयो महर्षयः इतिह अशाप्रमाणे म्हटले स्म थोडासा नेटचा इश्यू आहे. सो होप सो समजून घ्या. ओके, ठीक आहे.
वातस्य उपक्रमः स्नेहः हे आपण बघत होतो. वाताचा उपक्रम कोणता? तर स्नेह. तर वाताचा उपक्रम स्नेहन हे जेव्हा बघतो तर त्यावेळेला स्नेहन म्हणजे काय, तर हे पुढच्या अध्यायामध्ये आपल्याला येणारच आहे की स्नेहन म्हणजे काय आहे. मग स्नेहन म्हणजे काय असं म्हणत असताना त्याच्यामध्ये उत्तम पद्धतीने कुठलाही जो स्नेह वेगवेगळा सांगितलेला आहे तर तो स्नेह या ठिकाणी वापरणं हे जे आहे जो आहे आज जरा नेटचा इश्यू आहे, सॉरी. सो वाताचा उपक्रम कोणता असं बघत असताना वाताच्या उपक्रमाचा जेव्हा आपण विचार करतोय तर त्यावेळेला वाताचा उपक्रम हा स्नेह हा असं म्हणलं तर सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट वाताच्या उपक्रमाच्या संदर्भातली जी आहे ना ती म्हणजे स्नेह स्नेहन. मग हा स्नेह कोणता वापरायचा, कसा वापरायचा, तर वातस्य उपक्रम स्नेह हा स्वेद हा संशोधन मृदू असं म्हटलंय. मग हा वाताचा उपक्रम जो स्नेह आपण म्हणतोय तर या स्नेहाचा संबंध जो येतो ना तर त्याच्यामध्ये घृत तैल वसा मज्जा या चारही गोष्टी आपण वेगवेगळ्या पद्धतीनं स्नेहनाच्या स्वरूपामध्ये वापरू शकतो. आणि मग कुठल्याही पद्धतीनं वात वाढला म्हणजे तत्कालिक किंवा ज्याला आपण जीर्ण वातव्याधी असं म्हणतो तर ह्या प्रत्येक ठिकाणी आपल्याला वाताच्या उपक्रमामध्ये सगळ्यात पहिलं स्नेहन हे विसरून चालणार नाही. सो स्नेह ही गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे. मग त्यामध्ये आपण वेगवेगळ्या पद्धतीनं बाह्य स्नेहन देऊ, अभ्यंतर स्नेहन देऊ किंवा इतर पद्धतीनं म्हणजे नस्याने स्नेहन देऊ, बस्तीने स्नेहन देऊ. सो वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला हे स्नेहन देता येत असतं. सो वातस्य उपक्रमः स्नेहः. स्नेहन झाल्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट ती आहे ना ती म्हणजे स्वेदः. स्वेदन देणं हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. हे स्वेदन कसं, तर मग स्वेदनाचे सुद्धा वेगवेगळे प्रकार आपल्याला माहिती आहेत किंवा पुढे येणार आहेत. सो ज्याला अनागता वेक्षणा म्हणतात ही तंत्रयुक्ती या ठिकाणी वापरलेली की त्याच्यानंतर सांगणार आहे आम्ही स्वेदाबद्दल. पण हा जो स्वेद आहे ना तर तो हा वाताचा उपक्रम आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे.
सो वातस्य उपक्रमः स्नेहः स्वेदः आणि संशोधन मृदू शोधन द्यावं वाताच्या मध्ये. मग आता हे मृदू शोधन म्हणजे कोणकोणत्या पद्धतीनं, तर गती वाताची प्राकृत होईल ना या दृष्टीने हे मृदू शोधन देणं अपेक्षित आहे. बऱ्याच वेळेला कसं होतं की वाताचा जो प्रकोप आहे तो कशामुळे होतोय, तर मार्गाचा अवरोध झाल्यामुळे वाताचा प्रकोप होतोय. मार्गाचा अवरोध असेल तर मग मल त्या स्रोतसांमधले काढून टाकणं या दृष्टीने हे मृदू संशोधन अपेक्षित आहे. मग मृदू संशोधन असं म्हणत असताना आपण पुढे संशोधनाचे प्रकार बघणार आहोत. मग हे संशोधनाचे प्रकार कुठले, तर ह्या संशोधनाच्या प्रकारांमध्ये मृदू शोधन, मध्य शोधन किंवा प्रवर शोधन असं जे म्हणतो, तर त्याच्यापैकी मृदू म्हणजे त्यातल्या त्यात जे विशिष्ट वेग सांगितलेले आहेत. विरेचनाच्या बाबतीमध्ये दशाष्टौ षटक्रमेण ते वमनाच्या बाबतीमध्ये वेगानुसार सांगितलंय. तर मृदू शोधन देणं हे वाताचं प्रमुख ज्याला आपण चिकित्सा म्हणतो ती आहे. आता हे मृदू का द्यायचा, तर इथे आपल्याला वाताची गती प्राकृत करायची आहे. सो अनुलोमन वाताचं मेंटेन ठेवणं म्हणजे अपान जो आहे तो अपानाच्या गतीमध्ये राहणं, प्राण आहे तो प्राणाच्या गतीमध्ये राहणं, समान आहे तो समानाच्या गतीमध्ये राहणं. ह्या सगळ्यांना आपापली गती मेंटेन करण्याच्या दृष्टीने आपापली स्रोतस जी आहेत ना ती मोकळी असणं खूप गरजेचं असतं. आणि ज्या वेळेला या स्रोतसांमध्ये लिप्तता आहे, स्रोतसांमध्ये अवरोध आहे, तर तो स्रोतसांमधला अवरोध दूर करण्याच्या दृष्टीने म्हणून हे शोधन महत्वाचं आहे. त्याच्यानंतर आणखीन एक गोष्ट महत्वाची होते की शोधन झाल्यानंतर वाताची गती प्राकृत होते आणि त्याचमुळं गती प्राकृत झाल्यामुळं विशेषत्वाने वात जो आहे तो प्राकृत व्हायला लागतो आणि मग मार्गावरोधजन्य वात प्रकोप वगैरे जिथे जिथे आहेत ना त्या ठिकाणी आपल्याला ही सोल्युशन्स मिळायला लागतात. आणि त्याच्यानंतर स्वाद्वम्ल लवणोष्णानी भोजनानी अभ्यंग मर्दनम. भोजन म्हणजे काय काय खायला द्यायचं, सगळ्यात पहिलं महत्वाचं जे पेशंट विचारत असतात ते स्वादू अम्ल लवण हे 3 रस तिथे खायला द्यायचे आहेत. आता हे स्वादू अम्ल लवण कसं काय हे आपल्याला माहिती असायला पाहिजे. आता आपण रसभेदीयमध्ये रस शिकलेलो आहोत, दोषभेदीयमध्ये दोष शिकलेलो आहोत. तर मग त्यामध्ये तत्राद्या मारुतम घ्नन्ति पहिले 3 रस जे आहेत ते मारुतम घ्नन्ति असं म्हटलंय म्हणजे वायूचं शमन करणार आहेत. पहिले 3 रस कुठले, रसाहा स्वादू अम्ल लवण. बरोबर, पहिले 3 रस म्हणजे स्वादू अम्ल लवण हे जे आहेत तर ते वाताचं शमन करणारे आहेत. मारुतम घ्नन्ति आणि वाताचं शमन करणारे असल्यामुळं आपल्याला हे बघायला हवं की हे 3 रस आहेत ना तेच आपल्या भोजनामध्ये सुद्धा यायला हवेत. सो दॅट आपल्या भोजनाच्या मुळे सुद्धा वाताचं शमन होणं गरजेचं आहे. मग तेच बरोबर स्वादू अम्ल लवण हे रस इथे आलेले दिसतात. आणि आता उष्ण आणि शीत, उष्णानी भोजनानी असंही म्हटलेलं आहे. आता उष्ण आणि शीत यामध्ये वाताचा गुण कोणता आहे, तर वातस्य उपक्रमः तत्र वृक्षो लघु शीतः खर सूक्ष्मश्चलो निलः. म्हणजे वाताचा गुण जो आहे तो शीत आहे. आणि आपण हे बघितलं आहे की विपरीत गुणेच्छा म्हणजे एखादी गोष्ट जर का वाढली त्याच्या प्रमाणापेक्षा जास्त तर काय होतं, तर विपरीत गुणेच्छा म्हणजे त्याच्या विपरीत अशी गोष्ट इच्छित होते किंवा त्याच्या शमनासाठी वापरली जाते. मग जर वात शीत आहे आणि वाताची वृद्धी झालेली आहे, वात वाढलेला आहे, तर त्याच्या चिकित्सेमध्ये आपल्याला उष्ण चिकित्सा करायला हवी की नाही. आणि म्हणूनच उष्ण म्हणजे गुणविरुद्ध चिकित्सा, रसविरुद्ध चिकित्सा या पद्धतीने आपल्याला वाताची चिकित्सा करत असताना स्वाद्वम्ल लवणोष्णानी भोजनानी उष्ण भोजन घेतल्यानंतर साहजिकच वाताचं शमन होणार आहे आणि म्हणूनच थंड जेवण घेणं ही गोष्ट करू नये. मग आता इथे एक मुद्दा राहतो की उष्ण म्हणत असताना उष्ण वीर्याचं जेवण का उष्ण टेम्परेचरचा म्हणजे हाताला स्पर्श, उष्ण स्पर्शाचं जेवण, ह्या गोष्टी महत्वाच्या राहतात. इथे दोन्ही पद्धतीने उष्णता महत्वाची आहे. याचं कारण उष्णम अस्नीयात असं चरकाचार्याने म्हटलेलं आहे. का, तर उष्णम ही भुंजानम स्वदते. उष्ण गोष्ट जी आहे ना त्याचा स्वाद चांगला लागतो. तुम्हालाही जर बघितलं असेल तुम्ही तर पोळी अगदी तव्यावरनं ताटामध्ये आली ना तर त्याचा स्वाद एक वेगळाच असतो. पेढ्यासारखी झाली असं आपण म्हणतो. पण तीच पोळी जर का थंड झाली, दुसऱ्या दिवशी शिळी झाली तर तो स्वाद त्याला राहत नाही. आणि म्हणून उष्णम ही भुंजानम स्वदते भुक्तस्यच अग्नि औदार्य मुदीर्यते असं चरकाचार्याने म्हटलंय. म्हणजे खायला लागल्यानंतर गरम गरम जर वाढत असेल ना तर आपण 2 पोळ्या खाणार असू ना तर गरम असल्यामुळे अर्धी पोळी थोडीशी जास्त जाऊ शकते. म्हणजे अग्नि औदार्य वाढतं. क्षिप्रम जराम गच्छति पटकन पचन होतं गरम जेवल्यामुळं. वातानुलोमयते हे महत्वाचं इथे. मग उष्ण का जेवावं, तर वाताचं अनुलोमन होतं म्हणून.
आणि म्हणून उष्ण स्पर्शाचं म्हणजे गरम गरम असताना जेवण करणं ही गोष्ट महत्वाची वाताच्या विकारांमध्ये विशेष करून. आणि मग आपल्याला जे वेगवेगळे वातव्याधीचे पेशंट दिसतात, वातविकारांचे पेशंट दिसतात, मग अशा पेशंट्सना आपण गरम गरम जेवा हे आपल्या पथ्याच्या कागदामध्ये यायला पाहिजे बरं का. आणि मग आता उष्णवीर्याचं जेवायचं का, तर हो जेवायचं, कारण उष्णवीर्य जे आहे ना ते वाताचं शमन करणारच आहे. आणि म्हणून वीर्य शीत आहे आणि वीर्य उष्ण आहे हे बघून उष्णवीर्याच्या गोष्टी घ्यायला तिथे उत्तम आहे, हरकत नाहीये. जर आपण बघितलं तर वाताचे शमन करणारी औषधे जी आहेत ना तर ती जर आपण काढली तर ती सुद्धा उष्णवीर्याची येतात ना, तर हे आपण बघायला हवं. काही शीतवीर्याची असतील नो डाऊट हा. याचं कारण काय, तर किंचित रसेन कुरुते कर्म पाकेन चापरम गुणांतरेण वीर्येण प्रभावेण इव किंचन. म्हणजे औषधाचे काम करण्याची जी पद्धत आहे ती रसाने आहे, विपाकाने आहे, वीर्याने आहे, वेगवेगळ्या पद्धतीनं काम करते. मग त्या औषधाचा शरीरामध्ये गेल्यानंतर विपाकाने काम होणार आहे का गुणाने काम होणार आहे त्याच्यानुसार ते योग तिथे बरोबर आलेले असतात की जे वातशमन औषध आहेत, पित्तशमन औषध आहेत त्यानुसार. सो ह्याच्यामध्ये वातस्य उपक्रमः स्नेहः स्वेदः संशोधनं मृदू स्वादू अम्ल लवण उष्णानी भोजनानी. आणि काय करायला पाहिजे तर अभ्यंग मर्दनम हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. अभ्यंग ही सगळ्यात मोठी आणि महत्वाची चिकित्सा आहे. सगळ्यात मोठी म्हणजे अर्थात बाकीच्याही महत्वाच्या आहेच आहेत हा, नाही असं नाहीये. मग अभ्यंग म्हणजे काय, तर स्नेहन करणं किंवा त्वचेला तेल लावणं ह्याला आपण अभ्यंग असं म्हणतो. सो हे अभ्यंग आहे ना ते तेवढंच महत्वाचं आहे. आणि मग हे अभ्यंग करण्यासाठी आपण पेशंटला वेगवेगळ्या पद्धतीनं घरी तेल लावण्यासाठी म्हणून असंही देऊ शकत असतो, कारण स्नेह आणि अभ्यंग ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. आणि मर्दन हे सुद्धा महत्वाचं सांगितलंय. तर काही वेळेला विशिष्ट पद्धतीने मर्दन करणं म्हणजे काय, मांसगत वातासारखे जे व्याधीत विशेषत्वाने तर मर्दन केल्यानंतर तो जो वायू आहे त्याची गती प्राकृत व्हायला मदत होत असते. आणि म्हणून भोजनानी अभ्यंग आणि मर्दनम. त्याच्यानंतर वेष्टनम त्रासनम सेकू. वेष्टन, वेष्टन म्हणजे गुंडाळून ठेवणं या अर्थाने आहे बरं का. तुम्ही जर बघितलं असेल ना तर जुन्या काळातले जे आजी लोक वगैरे असतात ना, आपण पंखे जोरात 4 आणि 5 वरती करून झोपतो, पण ह्या नेहमी असं म्हणत असतात की नाही नाही मला एवढा पंखा सहन होत नाही. मग तरी सुद्धा आपण पंखा लावला तर मग ते काय करतात, दुखणारा जो गुडघा असतो ना त्याला काहीतरी एखादं जुनी साडी किंवा जुनी ओढणी वगैरे गुंडाळतात आणि मग झोपतात की मग त्रास होत नाही. म्हणजे वाताची गती जी आहे ना ती डायरेक्ट त्वचेला जेव्हा बाहेरच्या वाताचा स्पर्श होत नाही तर त्यावेळेला काय होतं, शरीराच्या आतला जो वात आहे त्याचं शमन होतं किंवा ते नॉर्मल राहू शकतं. आणि म्हणून गुंडाळणं, वेष्टन ही गोष्ट महत्वाची आहे, लक्षात घ्यायला पाहिजे. आता आपण बघतो की आपण जेव्हा गाडीवरनं किंवा बाईकवरनं किंवा इव्हन एसटी मधनं प्रवास करतोय तर खूप जोरात वारं येत असताना तर खूप वाऱ्याने काही वेळेला डोकं नंतर दुखायला लागतं. मग अशा वेळेला जर डोक्याला बांधलं असेल ना तर मग दुखत नाही. म्हणजेच काय, तर वेष्टन म्हणजे वाताची जी बाहेरची गती आहे त्याचा शरीरावरती परिणाम होत नाही, हा भाग त्याच्यामध्ये वेष्टन या गोष्टीमुळे होतात. मग असं का, गुंडाळून ठेवल्याने काय वाताचं शमन होणार आहे हा एक विचार यायला पाहिजे. तर वाताची जी स्थानं सांगितलेली आहेत ना त्या स्थानांमध्ये स्थानम वातस्य तत्रापि असं म्हणत असताना विशेषत्वाने स्पर्शनेंद्रियम असं जे म्हटलंय ना हे महत्वाचं आहे. तर संपूर्ण शरीर जे आहे तर ते एक आपल्या संपूर्ण शरीरावरती स्पर्शनेंद्रिय म्हणजे त्वचा जी आहे ती आच्छादित आहे. आणि ही जी त्वचा आहे ना ते स्वतः वाताचं स्थान आहे. आणि मग बाहेरच्या वाताचा संपर्क जर त्याच्याशी आला तर मग जास्त प्रमाणामध्ये वायू वाढणार आहे. आणि तो वाढू नये म्हणून त्वचेला गुंडाळून ठेवलं तर त्या बाहेरच्या वायूचा परिणाम आपल्या शरीरावरती होणार नाही. तर ह्या पद्धतीनं म्हणून गुंडाळणं असं आलंय. आता जर का तुम्ही याचा विचार केला ना तर रसायन विधी जो सांगितलेला आहे की ज्याच्यामध्ये कुटी प्रावेशिक रसायन आपण करणार आहोत तर त्या रसायनामध्ये त्रिगर्भा कुटी की ज्यामध्ये वायूचा आणि सूर्याचा डायरेक्ट संपर्क येणार नाही असं म्हटलंय. वायूचा आणि सूर्याचा म्हणजेच कसला, तर वायूचा म्हणजे वात दोषाशी बिघडवणारा आणि सूर्याचा म्हणत असताना पित्त दोष बिघडवणारा. आणि ज्या वेळेला आपण एजिंग प्रोसेसचा विचार करतो ना तर त्यावेळेला वातपित्त जेव्हा जेव्हा जिथे जिथे वाढतात ना तिथे तिथे एजिंग प्रोसेस फास्ट होत असते. वातपित्त शमन अवस्थेमध्ये असेल ना तर एजिंग प्रोसेस ती स्लो डाऊन होत असते, कफाचा क्षय त्या ठिकाणी उत्तम पद्धतीने होत असतो. आणि म्हणून वेष्टन ही महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे.
हे आपण अंगाला गुंडाळतोय ना, तर तसंच स्त्री गर्भकुटी म्हणजे काय आहे, तर एक प्रकारचं गुंडाळणंच आहे की आतमध्ये आपण हे आहोत, बाहेरच्या हवेचा, बाहेरच्या वातावरणाचा संपर्क आपल्या शरीरावरती होत नाहीये. ही महत्वाची गोष्ट इथे लक्षात घ्यायला पाहिजे. सो वेष्टना. आणखीन एक महत्वाची गोष्ट तुम्ही बघितली असेल की ज्या ज्या वेळेला पेन खूप आहे किंवा ॲब्डॉमिनल पेन आहे किंवा ज्या वेळेला पोटामध्ये आत्महत्या सदृश परिस्थिती आहे, अशा जेव्हा जेव्हा गोष्टी असतात ना, तर त्यावेळेला आणखीन एक गोष्ट कशी घडत असते की आपण उपनाह वेगवेगळे पेशंटला वापरत असतो आणि उपनाह म्हणजे ओटीस लावल्यानंतर ते गुंडाळून ठेवणं ही सुद्धा गोष्ट आपण सांगत असतो. मग तिथे उष्ण चिकित्सा पण होते आणि वेष्टन ही चिकित्सा पण होते आणि मग पोट दुखायचं कमी होतं, बरं होतं, त्याच्यामध्ये रिलॅक्सेशन वाटतं, ह्या सगळ्या गोष्टी येत असतात. सो वेष्टनम त्रासनम ह्याच्या पुढचा शब्द जो आहे ना, तो म्हणजे त्रासन. त्रासन म्हणजे त्रास देणं. आता त्रास देणं ही चिकित्सा कशी काय असू शकते असं वाटतं बरं का. मग त्यामध्ये जर का आपण बघितलं ना, तर वाताचं शमन उत्तम व्हावं ह्या दृष्टीने आपण अग्निकर्म एक वापरत असतो की जे इमिजिएटली आपल्याला परिणाम करत म्हणून दिसतं. अग्निकर्म करत असताना पेशंटला बरं वाटतं का त्रासन होतं, असा जर विचार केला तर पेशंट घाबरतो, म्हणजे त्रासन येते, बरोबर. तर ज्या वेळेला त्रासन होतं ना, तर त्या वेळेला सुद्धा तिथली जागा एकदम जागी होणं, खडबडून जागा होणं हा भाग त्याच्यामध्ये येत असतो आणि म्हणून त्रासन ही एक चिकित्सा सांगितलेली आहे. अजून एक जर का तुम्ही बघितलं असेल ना, तर काही वेळेला वात विकृती असल्यामुळं, वात वाढलेला असल्यामुळं बऱ्याच वेळेला मन जे आहे ना, ते सुद्धा थाऱ्यावर नसतं किंवा चित्त चलितत्व आपण ज्याला म्हणतो, अशी गोष्ट होत असते. मग अशा वेळेला खूप एकदम वाभरव होणं ज्याला म्हणतात ना, तसं जर झालेलं असेल ना, तर एक ठेवून दिले ना की शांत होतात आणि त्यातला परत विवेक जागृत होतो. सो शरीरातला वात आहे ना, त्याची गती थांबवण्यासाठी त्रासन ही गोष्ट काही वेळेला गरजेची राहते. सो चिकित्सेच्या स्वरूपामध्ये बघितलं ना, तर अग्निकर्म किंवा जलौका हे त्रासन आहेत. वेराज आपण एरवी म्हणजे पेशंटला प्रेमाने किंवा आश्वासन चिकित्सा ह्या सगळ्या गोष्टी करत असताना ऐकतच नाहीये, अशा वेळेला जेव्हा येतो ना, तर त्यावेळेला ती समज देणं ह्या दृष्टीने त्रासन असा शब्द महत्वाचा लक्षात घ्यायला पाहिजे. मग त्याच्यामध्ये खूपच जर का वाताची विकृती असेल तर अगदी इथपर्यंत पण म्हटलेलं आहे की खोटा साप अंगावर स्त्री सोडावा, म्हणजे घाबरल्यानंतर एकदम पेशंट नॉर्मलला येतो. तर इतपत त्रासना म्हणजे शरीरातला जो निर्णय घेण्याचा जो भाग आहे ना, तो जागृत करण्याच्या दृष्टीने हे त्रासन आहे, हे लक्षात घ्यायला पाहिजे. ओके. सो वेष्टनम त्रासनम सेको. सेको म्हणत असताना काय, तर प्रसेक. प्रसेक म्हणजेच काय, अभिषेक. अभिषेक म्हणजे काय, तर एखादी धार एखाद्या अवयवावरती धरणं याला अभिषेक असं म्हणतो. मग हा अभिषेक कसा करायचा, तर त्या त्या अवयवावरती, म्हणजे आता समजा गुडघा दुखतोय, तर समजा दशमूळाच्या काड्याची धार तिथे धरली, सेक केला, तर मग तिथे ते आपल्याला पेन आहे ते कमी येतं. बऱ्याच वेळेला आपण बघतो की नुसतं पाठ वगैरे दुखत असताना पेशंट इव्हन असंही सांगत असतो की गरम पाण्याने आंघोळ केली की बरं वाटतं. मग बरं वाटतं म्हणजे काय, तर तिथे धार धरली जाते, सेक आहे म्हणून बरं वाटतं. हा मुद्दा तिथे लक्षात घ्यायला पाहिजे. सो वेष्टनम त्रासनम सेको. आणि मग हा सेक आहे ना, तर तो आपण आणखीन वेगवेगळ्या पद्धतीने पण बघू शकतो. उन्माद आणि अपस्माराचे जे पेशंट असतात त्यांच्यामध्ये सुद्धा विशेषत्वाने वाताची विकृती दिसते. असे जे पेशंट असतात त्यांच्यामध्ये जर का आपण शिरोधारा केली तर तो सुद्धा एक प्रकारचा अभिषेक किंवा सेक आहे. मग शिरोधारा केल्यानंतर मन काम अँड क्वाइट व्हायला लागतं, विचार खूप जास्ती जे असतात ते कमी व्हायला लागतात आणि मग शरीरातली जी वाताची विकृती आहे ती दूर व्हायला लागते. सो ह्या दृष्टीने वेष्टनम त्रासनम सेको आणि मध्यम पैष्टिक गौडिकम. पिष्ट म्हणजे पिष्टमय पदार्थ म्हणजे पीठ आणि गूळ यापासून बनवलेलं जे आसवभूत प्रक्रिया केलेली जी औषध आहेत ती त्या ठिकाणी वापरावे. मग पीठ म्हणत असताना आपल्याला ज्वारीचं, गव्हाचं पीठ वगैरे ह्यापासून तयार केलेली मद्य और अदरवाईज ज्याच्यामध्ये पिठूळपणा जास्ती असतो अशी जी औषधं असतात तर त्यांच्यापासून तयार केलेलं असवारिष्ट, ह्या सुद्धा गोष्टींचा आपण त्या ठिकाणी विचार करू शकत असतो. सो पेष्टनम त्रासनम सेको मध्यम पैष्टिक गौडिकम. याच्यानंतरच जे आलंय त्याच्यामध्ये स्निग्धोष्णा बस्तया. हा बस्ती कसे द्यायचे, स्निग्ध आणि उष्ण बस्ती असे वापरावेत. आणि बस्ती नियमः आणि सुखशीलता असं म्हटलेलं आहे. तर स्निग्धोष्णा बस्तयः, स्निग्ध आणि उष्ण असे बस्ती वापरायला हवेत. आणि हे बस्ती जे आहेत तर ते उष्ण म्हणजे वीर्याने उष्ण असणारे आणि त्याच्याच बरोबरीने टेम्परेचर जे आहे ते ल्युकवॉर्म असणार म्हणजे उष्ण असणारे, हे दोन गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजेत.
आणि कसे पाहिजे ते तर नुसते निरूह किंवा नुसते काढ्याचे बस्ती इथे वापरू नका. मग कसे वापरा तर स्निग्ध बस्ती वापरा. मग सस्नेह निरूह किंवा अनुवासनी ह्या पद्धतीमध्ये बस्ती जे आहेत ते विशेषत्वाने वाताचं शमन करणार आहे. आणि हे म्हणत असताना त्याच्या पुढचा जो शब्द आहे ना त्याच्यामध्ये बस्ती नियम हा असं म्हटलंय. तर बस्ती नियमांचं पालन करणं हे वाताचं शमन करणार आहे. आणि बस्ती नियमांचं पालन केल्यानंतर काय होणार आहे तर विशेषत्वाने आपण बघतोय की बस्ती नियमांचं पालन झाल्यानंतर काय होतंय तर वाताचं शमन झात आहे. बरोबर. मग हे बस्तीचे नियम कोणते तर हा तुम्हाला होमवर्क आहे. तर 19वा अध्याय आहे सूत्रस्थानातला बस्ती विधी. तर त्याच्यामध्ये जायचं वाचायचं आणि त्याच्यामध्ये बस्तीचे नियम कोणते म्हणजे बस्ती घेतल्यानंतर काय काय गोष्टी करायला पाहिजेत तर ते नियम आहेत ना ते सांभाळले ते पाळले बस्ती न घेता सुद्धा हा तरी सुद्धा वाताचं शमन होणार आहे. आणि बस्ती घेतल्यानंतर बस्तीचे नियम सांभाळून बस्ती घ्यायला पाहिजे तर वाताचं शमन होणार आहे. बस्ती नुसताच घेतला आणि बाकी कुठलेच नियम नाही सांभाळले बस्तीचे तरी सुद्धा वाताचं शमन नाही होणार आहे. आणि म्हणून ते सांगून ठेवलंय की बस्ती स्निग्धोष्णा बस्तयो बस्ती नियम हा आणि सुखशीलता असा एक शब्द वापरलाय. सुखशीलता म्हणजे काय तर सुख आनंद वाटेल असं राहणं. मग आनंद वाटेल असं राहणं असं जेव्हा जेव्हा आपण म्हणतो ना तर त्यावेळेला मनाची गती प्राकृत होणं हा त्याच्यातला अर्थ महत्वाचा लक्षात घ्यायला पाहिजे. चिडचिड आहे रागा आहे पित्ताशी रिलेटेड आहे पण खूप जास्त आपल्याला मनात विचार येतात मन थांबतच नाही विचार करायचा असं जर का होत असेल ना तर त्याचा संबंध जो येतो तर तो विशेषत्वाने आपण बघितला ना तर त्याच्यामध्ये सुख म्हणजे मनाला जर आनंद वाटला सुख वाटलं तर काय होणार आहे तर वाताची गती प्राकृत होणार आहे. म्हणजे मन वेगळ्या दिशेने किंवा वेगळ्या पद्धतीनं विचारांच्या दृष्टीने जाणार नाही. तर त्या दृष्टीने बस्ती नियम हा सुखशीलता असं संपूर्ण ही जी वाताची चिकित्सा सांगितलेली आहे ना त्याच्यामध्ये हे नियम महत्वाचे आहे. सो कोणकोणते आपण बघितले तर वातस्योपक्रम स्नेह स्वेदस संशोधनम मृदू स्वाद्वाम्ल लवणोष्णानी भोजनाभ्यंगमर्दनम वेष्टनम त्रासनम सेको मध्यम पैष्टिक गौरिकम स्निग्धोष्णा बस्तयो बस्ती नियम सुखशीलता. आता यानंतर दीपने पाचने सिद्धाः स्नेहाश्चानेकयोनयः विशेषात मेद्य पिशित रसतैलानुवासनम असं म्हणलेलं आहे. आता काय करायला पाहिजे स्नेहाच्या अनेक योनयः दीपनैः पाचनैः सिद्धाः म्हणजे वेगवेगळे स्नेह वापरायचे. अनेक योनी स्नेह असं म्हणत असताना स्नेहाच्या योनी कुठल्या तर घृततैल वसामज्जा. बरोबर. मग हे घृततैल वसामज्जा वापरत असताना एकाच वेळेला दोन योनीतला स्नेह वापरणं जे घृत प्लस तैल वापरणं घृत प्लस तैल प्लस मज्जा वापरणं घृत प्लस तैल प्लस मज्जा प्लस वसा वापरणं ह्या ज्या गोष्टी आहेत ना तर त्याला त्रिवृत आणि महास्नेह असं म्हटलेलं आहे. दोन स्नेह एकत्र करून वापरणं तीन स्नेह एकत्र करून वापरणं नाही 4 स्नेह एकत्र करून वापरणं. तर ह्या पद्धतीनं अनेकविध योनींचे जे स्नेह आहेत ते वापरावेत. यमक स्नेह वापरावा त्रिवृत स्नेह वापरावा किंवा महास्नेह वापरावा आणि तो सुद्धा कसा वापरावा तर तो अनेक औषधांनी सिद्ध असा स्नेह वापरावा. मग ही औषधं कशी असायला हवीत तर दीपनैः पाचनैः सिद्धाः दीपन आणि पाचन या गोष्टींनी युक्त असे हे स्नेह वापरायला हवेत. नुसते स्नेह दिले जर का बर का म्हणजे आता समजा आपल्याला दिसत आहे की एखाद्या शरीरामध्ये वाताचं गती विकृती झालेली आहे आणि म्हणून आपण ठरवलं की याला अनुवासन द्यायचा. तर अनुवासन देत असताना मग नॉर्मल तेलेशु तैलम असं म्हटलंय मग तिळाच्या तेलाचं आपल्याला अनुवासन द्यायचं आहे. तर हा अनुवासन देत असताना आपण नुसतं तेल घेतलं आणि बस्ती दिला असं जर केलं तर बस्तीची उपयोगिता आहे का हो तिथे तर नाही होत. तुम्ही जर बघितलं ना तर अशा वेळेला सामता वाढते किंवा स्थैमित्य वाढतं आतड्यांची हालचाल जी आहे ती स्लो डाऊन होते आणि काही वेळेला इव्हन प्रवाहिकेसारखी लक्षणं पेशंटला यायला लागतात. मग कसं द्यायला पाहिजे तर सिद्ध स्नेह वापरायला पाहिजे. मग तिथे दशमूळ सिद्ध तेल वापरा किंवा सहचर तेल वापरा किंवा धन्वंतर तेल वापरा म्हणजे सिद्ध स्नेह वापरणं ही गोष्ट महत्वाची. त्यातून तो कोष्ण बस्ती दिला गेला पाहिजे हे सुद्धा महत्वाचं. आणि कसं आहे तर दीपन पाचन गोष्टींनी युक्त स्नेह असं म्हटलंय. मग हे जे वेगवेगळे आपले सिद्ध स्नेह किंवा सिद्ध तेल किंवा सिद्ध तूप जी येतात ना तर ती जी आहेत तर ती विशेषत्वाने दीपन पाचन औषधांनी सिद्ध असतात आणि म्हणून
सहचर तेल, नानवंतर तेल या गोष्टी अनुवासनाच्या दृष्टीने खूप महत्वाच्या राहतात. ओके, सहचर हा अधोभाग हराणाम असं म्हटलेलं आहे आणि म्हणून सहचर तेल जे आहे ना तर ते नाभीच्या खालती जे वाताचे विशेष करून रोग असतील त्यांच्यासाठी ते विशेष काम करतं. मग इथे दीपनैहि पाचनैहि सिद्धाः स्नेहाः च अनेक योनयाः वापरावेत. आणि काय तर विशेषान मेद्य, पिशित, रस, तैल, अनुवासनम. विशेष करून हे अनुवासन वापरत असताना कशा कशाचं वापरावं तर मेद्य म्हणजे मेदने युक्त अशा गोष्टींचं आपण हे वापरायला हवं किंवा पिशित म्हणजे मांसाने युक्त म्हणजेच काय तर मांसरस वेगवेगळे आहेत असे स्नेह या ठिकाणी वापरायला हवे किंवा रस. रस म्हणत असताना दोन गोष्टी येतात. पिशित रस असा शब्द येतो म्हणजे मांसरस अशा अर्थाने. पिशित म्हणजे मांस म्हणजे ज्याच्यामध्ये मेद आहे, ज्याच्यामध्ये मांस आहे अशा गोष्टींनी सिद्ध असे तैल त्यांचं अनुवासन आपण द्यायला हवा. मग आता जर का बघितलं आपण तर यापन बस्ती जो सांगितलेला आहे तर यापन बस्ती बघत असताना त्याच्यामध्ये मांसरस आलेला आहे. मग या मांसरसाने सिद्ध असा स्नेह असणारा तसा बस्ती त्या ठिकाणी वापरला तर वाताचं शमन विशेषत्वाने होईल आणि वाताचं शमन करण्याच्या दृष्टीने हे अनुवासन महत्वाचे आणि म्हणून विशेषात मैद्य, पिशित, रस, तैल, अनुवासन बस्ती वापरावेत असं म्हटलेलं आहे. सो वातस्य उपक्रम स्नेह स्वेद संशोधन मृदू स्वाद्वम्ल लवणोष्णानी भोजनाभ्यंगमर्दनम वेष्टनम त्रासनम सेको मध्यम पैष्टिक गौरिकम स्निग्धोष्णा बस्तयो बस्ती नियम सुखशीलता दीपन पाचने सिद्धाः स्नेहाश्चानेक योनयाः विशेषान मेद्य पिशित रस तैलानुवासनम. इथपर्यंत वाताचा उपक्रम होतो. सो वाताचा उपक्रम काय असं म्हटल्यानंतर आपल्याला लगेच ऑन आर टंग असायला पाहिजे म्हणजे आपण ज्याला आपण वसत्वम मम जिव्हाग्रे म्हणतो ना तसे श्लोक असायला पाहिजेत. सो वाताचा उपक्रम इथेपर्यंत होतो की विशेषान मेद्य पिशित रस तैलानुवासनम. यानंतर जो आहे तर तो पित्ताचा उपक्रम आहे. सो पित्ताचा उपक्रम बघत असताना काय आहे तर पित्तस्य सर्पिष पानम स्वादुशीतैर्विरेचनम स्वादुतिक्त कषायाणी भोजनान्यौषधानि च सुगंधी शीतरुद्यानां गंधानां उपसेवनम कंठे गुणानां हाराणां मणीनामुरसाधृतिः कर्पूरचन्दनोशीरैः अनुलेप क्षणे क्षणे प्रदोषश्चन्द्रमासौधं हारिगीतम अयोनिलः. त्याच्यानंतर अयंत्रण सुखम मित्रम पुत्रम संदिग्ध मुग्धवा छंदानुवर्तिनो दारा प्रियाशील विभूषिताः शीतांबुधार गर्भाणि गृहाण्युद्यान दीर्घिकाः सुतीर्थ विपुल स्वच्छ सलिलाशय सैकते सांभोज जलतीरांते कायमाने द्रुमाकुले सौम्या भावा पयसर्पिर विरेकश्च विशेषतः. इथपर्यंत संपूर्ण जो आहे ना तो पित्ताचा उपक्रम येतो. आता इथे जर बघितलं तुम्ही वाताचा उपक्रम बघत असताना एक साधारणपणे 4 श्लोक वाताच्या उपक्रमासाठी दिलेत आणि त्याच्या पुढचे जे श्लोक आहेत ना 9 पर्यंत म्हणजे 5 श्लोक पुढचे जे आहेत तर ते पित्ताच्या उपक्रमाचे दिलेले आहेत. आता पित्ताचा उपक्रम म्हणत असताना सॉरी 3 श्लोक आहेत आपले ह्याच्या वाताचे आणि त्याच्या पुढचे 6 श्लोक पित्ताचे आहेत. सो पित्ताची चिकित्सा करत असताना इथे आपल्याला लक्षात येतं की बरंच अंजारून गोंजारून पित्ताची चिकित्सा केलेली आहे आणि म्हणूनच पित्ताची चिकित्सा करत असताना असं म्हटलं जातं की पित्ताची चिकित्सा ही जावयाप्रमाणे करावी. आता जावई कसा असतो की त्याला पहिले मान द्यायला लागतो. हा बाबा तू भारी बसा बसा म्हणजे आता पूर्वीच्या काळातलं झालं हे आताच्या काळात काही असं नसतं. तर त्याप्रमाणे मग जावई मग तो आला की त्याला गोडधोड करा मग त्याला काय सगळ्या गोष्टी द्या आणि प्रेमाने करा सगळं. तर हे सगळं करत असताना प्रेमाने करायच्या गोष्टी आहेत पित्ताचा उपक्रमाच्या आणि म्हणून पित्तस्य असं म्हणत असताना पित्ताचा उपक्रम काय आहे तर पित्तस्य सर्पिष पानम. सर्पिषः पानम म्हणजे काय तर घृतपान आणि स्वादुशीतैहि विरेचनम. विरेचन हा महत्वाचा उपक्रम. आता आपण वरती पण बघितलं की स्नेह हा वाताचा उपक्रम महत्वाचा आहे आणि पित्ताच्या उपक्रमामध्ये सुद्धा स्नेहच पहिले सांगतात आणि तरी सुद्धा तो स्नेह कुठला तर सर्पिष पानम असं म्हटलेलं आहे. म्हणजे सर्पिष म्हणजे घृतपान. तर घृत जे आहे ना तर घृत तैल वसामज्जा ह्याच्यापैकी पित्त शमन करणारं उत्तम असं म्हणून जे आहे ना तर ते म्हणजे घृतपान आहे. म्हणून घृतपान देणं हा महत्वाचा उपक्रम पित्ताच्या बाबतीमध्ये आहे.
त्याच्यानंतर सर्पिषः पानम असं म्हणत असताना वेगवेगळी सिद्धकृत सुद्धा आपण इथे पानार्थ वापरू शकतो. म्हणजे ज्या वेळेला पित्त वाढलेलं आहे त्यावेळेला तूप खायला देणं ही गोष्ट खूप महत्वाची लक्षात घ्यायला पाहिजे. आणि विरेचन कसं द्यायचं तर स्वादू शीतही विरेचनम, स्वादू आणि शीत अशा गोष्टींनी विरेचन वापरायचं आहे. स्वादू आणि शीत म्हणत असताना थंड गोष्टी ज्या आहेत ना तर त्यांनी आणि शीत गोष्टींनी विरेचन द्यावं. आता स्वादू आणि शीत आणि विरेचन असणारे असे कोणकोणते वनस्पती आहे हे आपण शोधायचे आहेत. मग ह्या वनस्पतींचा जेव्हा जेव्हा आपण विचार करतो ना की अशा वनस्पती कोणत्या कोणत्या आहेत की ज्या स्वादू आहेत शीत पण आहेत, तर त्याच्यामध्ये एक जी गोष्ट येते ना ती म्हणजे आरगवद आहे, बरोबर. तर ह्याप्रमाणे निशोत्तर आहे, स्वादू आहे. सो ह्याप्रमाणे आणखीन कोणकोणत्या गोष्टी आहेत की ज्या विरेचनाचं काम करतात परंतु स्वादू रसाच्या आणि शीतवीर्याच्या आहेत. हे तुमच्यासाठी होमवर्कला आहे. ओके, सो आपल्याला जेव्हा जेव्हा आपण पित्ताचा उपक्रमाचा अभ्यास करणार आहोत किंवा पित्ताचा उपक्रम बघणार आहोत किंवा पित्ताचा पेशंटला ट्रीट करणार आहोत तर अशा वेळेला आपल्याला माहिती आहे की आपल्याला विरेचन द्यायचंय आणि हे विरेचन देत असताना आपण कशाचं देणार आहे हेही आपल्याला माहित पाहिजे. मग तिथे एकदम आपण नारळाचा रस वगैरे ह्या गोष्टी नाही वापरणार आहे. पित्ताचं विरेचन करण्यासाठी काय वापरणार आहे आपण तर गुलाब कळी चूर्ण, मनुका हे सुद्धा शीतवीर्य आणि स्वादू रस ह्याप्रमाणे येतात. सो अशी जी जी लिस्ट आहे ना ती पूर्ण लिस्ट तुम्ही जॉट डाऊन करायची आहे आणि काढायची आहे. ओके, सो ह्याच्यामध्ये आपण बघितलं की पित्तस सर्पिषः पानम, स्वादु शीतैर्विरेचनम, स्वादु तिक्त कषायाणी, भोजनान्यौषधानि. भोजन आणि औषध ही कोणतीही वापरायची तर कोणत्या पद्धतीने वापरायची तर स्वादू तिक्त आणि कषाय रसाची. आता आपण पहिल्या अध्यायामध्ये बघितलेलं होतं तत्राद्या मारुतं घ्नान्ति त्रयस् तिक्तादयः कफम, कषाय तिक्त मधुर, कषाय तिक्त आणि मधुर. कषाय रस जो आहे ना तर तो उत्तम पद्धतीचा पित्तशमन, तिक्त मध्यम पद्धतीचा तिक्तशमन आणि स्वादू मधुर जो आहे तो अवर पित्तशमन असं म्हटलंय. तत्राद्या मारुतं घ्नन्ति असं म्हणत असताना रसा स्वादू अम्ल लवण हे उत्तम मध्यम अवर. त्याचप्रमाणे जो नंतरचा पित्ताचा श्लोक आहे तत्राद्या मारुतं घ्नन्ति त्रयस् तिक्तादयः कफम, कषाय तिक्त आणि मधुर हे तीन सांगितलेले आहेत पित्ताच्या शमनासाठी. आपल्याला बऱ्याच वेळेला असं वाटतं की पित्ताचं शमन करायचं म्हणजे काहीतरी गोडच खायला पाहिजे आणि मग काय होतं गोड खाल्लं ना जास्त प्रमाणामध्ये की ते सुद्धा तोंड आंबट पडल्यासारखं होतं. तर तो अवर पित्तशमन आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे. मग उत्तम पित्तशमन काय आहे तर ह्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यामध्ये स्वादू तिक्त आणि कषाय तर त्याच्यामध्ये हे तीन रस आपल्याला तिथे वापरायचे आहेत हे लक्षात घ्यायला पाहिजे. ओके, सो स्वादू तिक्त कषाय भोजन आणि औषध यांचा उपयोग आपल्याला करायचा आहे. मग आणखीन एक आपण बघू शकतो की स्वादू तिक्त आणि कषाय रसाच्या औषधी वनस्पती की ज्या पित्ताचं शमन करतात हेही आपल्याला बघता येऊ शकतं. त्यानंतरचे जे श्लोक आहेत ना ते सगळे परिचार या अर्थाने येतात. मग त्याच्यामध्ये सुगंधी शीत हृद्यानाम गंधानाम उपसेवनम. आता गंध सेवन करावं असं म्हटलेलं आहे. गंध म्हणजे वास, सुगंध घ्यायचे. मग सुगंध कोणते कोणते घ्यायचे तर सुगंधी गंध म्हणजे काय म्हणतो आपण की घ्राणाचा किंवा नाकाचा जो विषय आहे तो म्हणजे गंध. म्हणजे वास घेतल्यानंतर पित्ताचं शमन होतं हे इथे महत्वाचं आपल्याला सांगितलंय हे लक्षात घ्यायला पाहिजे. आता वास घेतल्यानंतर पित्ताचं शमन होतं ही जी गोष्ट आहे ना तर ती सगळ्यांनाच माहिती आहे की सुगंध आलाय किंवा मोगऱ्याचा गंध घेतला किंवा कुठल्याही विशिष्ट गंध घेतले की पित्ताचं शमन होतं. डोकं दुखत होतं पण छानपैकी वास आला मोगऱ्याचा आणि मग बरं वाटलं ही गोष्ट घडते. पण वासाचा आणि पित्ताचा काय संबंध आहे हे बघायला पाहिजे आपल्याला. तर तत्र वा गतिगंधयोः इति म्हणजे वास किंवा गंध वहन करणं हे वायूचं काम आहे. पण गंधाचं ग्रहण करणं हे कोणाचं काम आहे तर घ्राणाचं काम आहे, जिघ्राती असं म्हटलं जातं बरं. मग आता घ्राण हे जे इंद्रिय आहे तर ते कोणत्या महाभूताचे इंद्रिय आहे याचा आपण विचार करायला पाहिजे. तर पृथ्वी महाभूताचे इंद्रिय म्हणून घ्राण आहे, बरोबर. म्हणजे जे पाच आपली सेन्स ऑर्गन्स किंवा ज्ञानेंद्रिय सांगितलेली आहेत तर त्याच्यामध्ये पृथ्वी महाभूत प्रधान असणार असं जे आहे ते घ्राणेंद्रिय म्हणजे नाक आहे, बरोबर. आणि पृथ्वी जी आहे ना तर ती तुम्ही बघाल तर पित्ताचं शमन करणारी आहे. कुठल्याही ठिकाणी फायर एक्सटिंग्विशर्स लावलेले असतात ना तर त्या ठिकाणी ते जिथे जिथे फायर असते ना
तर त्याच्यावरती एकतर पाणी हा एक उपाय आहे आणि दुसरा महत्वाचा उपाय जो आहे ना तो म्हणजे माती टाकणं किंवा वाळू टाकणं. बरोबर. सो पित्ताचं शमन जे आहे ना ते मातीने किंवा वाळूने होतं, म्हणजेच पृथ्वी महाभूताने होतं आणि म्हणूनच गंध हे पित्त शमनासाठी अतिशय उपयुक्त असं टूल आहे. मग आता गंध घ्यावेत कसे घ्यावेत तर सुगंधी शीत आणि हृद्य मनाला प्रिय असे गंध घ्यावेत. आता मनाला प्रिय हा सुद्धा शब्द त्यांनी वापरलाय, सुगंध असा शब्द वापरलेला आहे आणि शीत म्हणजे शीतवीर्याच्या वनस्पती आपल्याला या ठिकाणी वापरायच्या आहेत गंध घेण्यासाठी. तर मग इथे एक विचार आपण करायला पाहिजे, गंध घेणं ह्याचा एक्सटेंडेड विचार आपण जर केला तर त्याचा अर्थ काय तर नस्य. बरोबर. कारण नाकातनं दिलं जातं आणि वास आपण त्याचा घेतोय. बरोबर. सो गंध घेतो, वास घेतो, असं ज्या वेळेला करतो तर त्याच्यामध्ये आपल्याला नस्याचा पित्त शमनासाठी विशेष करून उपयोग करून घेता येतो. आणि हे कसं पित्त शमन पाहिजे तर सुगंधी पाहिजे, शीत पाहिजे आणि हृद्य पाहिजे. आता सुगंधी आणि शीत असं म्हणत असताना जटामांसी जे आहे त्याचं आपण जर का नस्य केलं किंवा सूतशेखरचं नस्य केलं किंवा असे सुगंधी द्रव्य म्हणजे चंदनाचं नस्य केलं, अनंतेचं नस्य केलं, सूर आणि अनंता एकत्र करून नस्य केलं तर हे सगळी जी नस्य आहेत ना ती पित्तशमन नस्य असणार आहेत हे लक्षात घ्यायला पाहिजे. सो सुगंधी शीत हृद्यानाम गंधानाम उपसेवनम. आणखीन एक महत्वाचा भाग इथे सांगितलं की हृद्य म्हणजे मनाला प्रिय असे गंध या ठिकाणी घ्यायला पाहिजेत. हृदय म्हणत असताना काय तर हृदयाला हितकर आणि मनाला प्रिय अशा दोन गोष्टी येतात. बरोबर. मनाला प्रिय का असा एक विचार व्हायला हवा आता इथे. तर पित्त जे आहे ना तर क्रोधात पित्तम असं म्हटलेलं आहे. जेव्हा जेव्हा आपण क्रोध वाढण्याची जी कारणं बघितलेली पित्त वाढण्याची जी कारणं बघितलेली होती ना त्याच्यामध्ये क्रोध हे कारण आहे. म्हणजे मनाच्या मध्ये जर का आपल्या चिडचिड होते किंवा क्रोध उत्पन्न होत आहे किंवा राग खूप जास्त प्रमाणामध्ये येत आहे तर असं होत असेल तर पित्त वाढणार आहे आणि म्हणून पहिलं मनाला पण शमन केलं पाहिजे आणि नस्य जे ते मनावरती पण जाणार आहे म्हणून नस्याचा उपयोग होतो. म्हणून नस्याचा किंवा सुगंधाचं सेवन किंवा त्याच्यानंतर आलंय ते महत्वाचं म्हणजे गंधानाम उपसेवन म्हणत असताना हृद्य अशा गंधांचं उपसेवन. जाहिरातींमध्ये खूप छान ह्याचा वापर करून घेतलेला असतो. तर वेगवेगळे उदबत्ती किंवा अगरबत्तीची जी जाहिरात असते ना त्याच्यामध्ये तो उदबत्ती लावतो, देवाला हे करतो आणि मनापासून म्हणतो तर त्याची आई किंवा बाबा येतात आणि तो गंध घेतल्यानंतर ते सहज एखाद्या गोष्टीला हो म्हणून टाकतात. तर हा मनाचा जो भाग आहे किंवा मन चांगल्या पद्धतीनं मोल्ड होणं हा भाग जो आहे ना हा ह्या विकृत पित्त शमन झाल्यानंतर होतो आणि म्हणूनच चिडचिड रागा किंवा ऍक्सेप्टन्स ह्या गोष्टी जर का आपल्याला ऍक्सेप्टन्स वाढवायचा असेल, चिडचिड रागा कमी करायचा असेल तर मग त्याच्यासाठी म्हणून ह्या नस्याचा किंवा सुगंधाचा उपयोग होत असतो. सो सुगंधी शीत हृद्यानाम गंधानाम उपसेवनम. पुढची एक ओळ घेऊयात आणि मग थांबूया. कंठे गुणानाम हाराणाम मणीनाम उरसाधृते. एक मिनिट. गंधानाम उपसेवनम कंठे गुणानाम हाराणाम मणीनाम उरसा धृतिः. कंठे गुणानाम हाराणाम. गुण म्हणजे वेगवेगळे जे मणी किंवा मोती सांगितलेले आहेत तर ते कंठस्थानी धारण करणं. कंठ म्हणजे जिथे जत्रू असतो तर त्या ठिकाणी घालायला पाहिजेत आणि हाराणाम मणीनाम उरसा धृतिः छातीच्या ठिकाणी धारण करणं हे म्हटलेलं आहे. म्हणजे कंठापासून छातीपर्यंतचा जो भाग आहे ना तर तो जो आहे तो विशेष करून पित्ताच्या अखत्यारीमध्ये आपण बघितलेलं होतं की नाभीच्या आसमंतामध्ये पित्ताचं स्थान आहे, नाभीच्या खाली वाताचं स्थान आहे आणि जत्रूच्या वरती जे आहे ना तर ते विशेषत्वाने कफाचं स्थान आहे आणि म्हणून जत्रूपासून ते नाभीपर्यंत आणि म्हणूनच उर हा भाग त्या ठिकाणी येतो. आणि मग इथे काय धारण करावं धृतीही तर हाराणाम मणीनाम कंठे कंठे गुणानाम आणि हाराणाम मणीनाम उरसा. उरसा म्हणजे उरस असा शब्द आहे त्याच्यातला. उरस म्हणजे उरस्थाना ठिकाणी काय करावं तर हार घालावेत किंवा वेगवेगळे मणी घालावेत असं म्हटलेलं आहे. मग आता हे वेगवेगळे जे मणी असतात विशेष करून जेव्हा आपण प्रवाळाचा विचार करतो किंवा शंख किंवा मोत्याचा विचार करतो तर ते सगळे आपण ज्या वेळेला उराच्या ठिकाणी घालतो तर हे स्थान उराचं जे सांगितलेलं आहे ते पित्ताचं स्थान आहे आणि म्हणून त्याच्या नुसत्या धारणाने सुद्धा पित्त कमी येतं आणि म्हणून चिडचिड आहे, रागा आहे असं असताना आपण बघतो की चांदीमध्ये मोत्याची अंगठी करून लोक अंगठ्या घालत असतात वगैरे. सो नुसत्या मणींच्या धारणाने सुद्धा प्रभावाने काम होतं आणि चिडचिड रागा कमी होत असतो, मानसिकता सुधारत असते, पित्त कमी होत असतं
ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. आणि कंठस्थानापर्यंत वापरत आणि म्हणून कंठीपासून ते कंबरपट्टा इथे सगळ्यात जास्त दागिने घातले जातात, तुम्ही बघितलं असेल. आणि बाकी ते इतर जे असतात की पैंजण, बाजूबंद वगैरे हा कमी प्रमाणात आहेत तिथले दागिने, पण सगळ्यात महत्वाचे दागिने जे आहेत ना तर ते गळ्यामध्ये घातले जातात. आणि हे दागिने नुसतं दाखवण्यासाठी किंवा मिरवण्यासाठी नाहीये, तर आपल्या शरीरातल्या पित्ताचं शमन व्हावं म्हणून आहे. ज्या ज्या वेळेला पित्ताचं शमन राहील ना तर पित्त विकृती होणार नाही, तर अग्नी चांगला राहील. आणि अग्नी चांगला राहिला ना तर चिरम जीवती अनामया असं म्हणतंय. म्हणून रोगांपासून दूर राहावं यासाठी महत्वाचा जो भाग आहे ना तो म्हणजे हे वेगवेगळे दागिने धारण करणं, वेगवेगळे हार धारण करणं. आता दागिने म्हणत असताना वेगवेगळ्या मणींचा किंवा जे शंख, शौक्तिक, परदेक किंवा प्रवाळ किंवा पुष्कराज किंवा वैक्रांत जे कुठले काही मणी आहेत तर त्या सगळ्यांचा विशेष उपयोग आहे. तर ह्यांचं धारण आपण त्या ठिकाणी करावं आणि हारांचा पण वापर करावा असं म्हटलंय. मग सोन्याचे, चांदीचे हार इथे सुद्धा येतील आणि शिवाय फुलांचे हार या दृष्टीने पण येतील. फुलं जी आहेत ती सुद्धा उत्तम सुगंधी असतात आणि म्हणूनच पित्ताचं शमन करणारी आहेत. आणि म्हणून कंठापासून ते उरस म्हणजे नाभीपर्यंतच्या आसमंतामध्ये हारांचं सुद्धा धारण करावं असं सांगितलेलं आहे. त्याच्यानंतरचा जो श्लोक आहे तेवढा वाचून आपण थांबूयात, नेक्स्ट टाइम त्याचं एक्सप्लेनेशन घेऊयात. कर्पूर चंदनो शिरैः अनुलेप क्षणे क्षणे प्रदोष चंद्रमा सौधम हारी गीतम हिमोनिलः असं म्हटलेलं आहे. ओके, सो मला असं वाटतं की शंका असतील तर काही तुम्ही चॅट बॉक्स मध्ये विचारू शकता आणि शंका घेऊन मग थांबूयात आपण. ओके, आज जरा पहिले सुरुवातीच्या ह्याच्यात नेटचा इश्यू होता त्याच्यामुळे नेट बद्दलच्या शंका आहेत. गंध हे पित्त शमन करतं, तरीही काही पित्त प्रकृतीच्या लोकांना मोगऱ्यासारख्या गंधाचा द्वेष होतो असं का होतं? खूप छान प्रश्न विचारलाय बरं का. कोण आहे? ओके, सो हे आपल्याला बऱ्याच वेळेला दिसतं मात्र बरं का, की पित्त उत्तम पद्धतीनं शमन करणारे जे जे फुलं आहेत किंवा रादर सगळीच फुलं पित्ताचं शमन करणारे आहेत. परंतु काही लोकांना द्वेष असतो किंवा मोगरा अजिबात नको किंवा चाफ्याचा गंध अजिबात आवडत नाही, त्यांनी डोकं दुखतं. किंवा आणखीन काही लोक असे असतात की काही विशिष्ट गंध की त्यांनी भयंकर डोकं दुखतं असे सांगणारे असतात. मग हे जे वेगवेगळ्या अलर्जीज असतात ना किंवा वेगवेगळी मला पित्ताची अलर्जी आहे किंवा मला काय चाफ्याची अलर्जी आहे किंवा मला मोगऱ्याची अलर्जी असे जे जे सांगणारे लोक असतात, तर त्यांच्यामध्ये आपण एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की त्यांच्या पित्ताचं शमन करणं ही गोष्ट खूप गरजेची राहते. चांगली असणारी गोष्ट सुद्धा जमत नाही. असं ज्या ज्या वेळेला होतं ना तर एक त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे बरं का की गोक्षीर अगा गोक्षीर जरी जाहले असे ओवी आहे माऊलींची, तरी ज्वरामध्ये ते योग्य नाहीये ना. म्हणजे अगदी गाईचं दूध आहे, अमृतासारखं आहे, धारोष्ण आहे, अमृतोपमम आहे, परंतु ज्वरामध्ये देतात का होते? तर मग नाही देत, कारण ते दिल्यानंतर सुद्धा सामता वाढणार आहे, त्याचं पचन होणार नाहीये. तसंच हे जरी सगळ्या पित्त शमन करणाऱ्या गोष्टी आहेत ना, पण त्याची परिस्थितीच नाहीये तशी ते ऍक्सेप्ट करण्याची, तर मग काय होतं त्याची अलर्जी किंवा त्याच्यापासून आपल्याला विकृत गोष्टी झालेल्या दिसतात. मग अशा वेळेला पित्ताची चिकित्सा म्हणून काही गोष्टी त्या पेशंट मध्ये आपल्याला कराव्या लागतात. मग त्याच्यामध्ये बृहदहरिद्राखंडासारखं औषध वापरणं किंवा वेगवेगळे अगद वापरणं, कारण पित्ताचा आणि विषांचा खूप जवळचा संबंध राहतो. आणि म्हणून हे विषांच्या वरती काम करणारे जे वेगवेगळे अगद आहेत, जसं चंपकादी अगद आहे कीटदंशासाठी सांगितलेलं किंवा दोषी विषाचं औषध आहे, हे जर वापरलं गेलं ना तर मग हे जे वेगवेगळ्या गंधांचे जे द्वेष असतात ना ते कमी येतात असं दिसतं. या बाबतीमध्ये मी एक पेशंट तुम्हाला नक्की सांगू शकते की एक म्हणजे कपल होतं, तर ती जी स्त्री होती त्यातली तिला चाफा खूप आवडायचा, अगदी प्रचंड. आणि तिच्या मिस्टरांना तिने चाफा घातला की डोकं दुखायला लागायचं, असं म्हणूनच ते आलेलं होतं की आता ह्याच्यातनं काहीतरी सोल्युशन काढा. हा काही मोठा प्रॉब्लेम असतो असं आपल्याला वाटत नाही, पण काही काही लोकांच्या बाबतीमध्ये मात्र हा मोठा प्रॉब्लेम असू शकतो. मग असं झाल्यानंतर आता औषध हिला चाफा तर घालायला आवडतोय, बाकी ह्यांना त्रास तर होतोय, मग काय करायचं? मग त्यावेळेला औषधं वापरत असताना रक्तवाचक मौक्तिक कामदुधा, कारण मोती उत्तम पित्तशमन आहे म्हणून वापरले जातो, तो रक्तामध्ये जाणारं म्हणून रक्तकण सेन्सिटिव्ह खूप असतं, रक्ताचा आणि पित्ताचा साहचर्य भाव आहे म्हणून रक्तावरती औषधं द्यायला लागतात अशा वेळेला. आणि आपण हेही बघतो की वेगवेगळ्या अलर्जीज ज्या आहेत ना त्या सुद्धा रक्तामार्फतच व्यक्त होत असतात, आणि म्हणून पित्तशमन करणारी चिकित्सा जी आहे ना
ती रक्तावरती पण गमित्व असणारी असते. सो रक्त प्रसादन चिकित्सा करणं हा भाग तिथे महत्वाचा राहतो. आणि मग पित्त विकृत कशाने होतं, तर पित्त आणि विषांचं साहचर्य असल्यामुळे दूषित विष शरीरामध्ये असणं किंवा ज्याला आपण विरुद्ध आहार घेतल्यामुळे शरीरामध्ये गरविष तयार होणं, ह्या ज्या गोष्टी आहेत ना, तर त्याच्यामुळे सुद्धा हे विकृत पित्त जे आहे ते ह्या पद्धतीनं व्यक्त होत असतात. आणि मग रसपाचक दूषित विषारी आगत असं त्या पेशंटला दिलेलं आणि बृहदारिद्र्य खंड वापरलेला आणि प्रवाळ पंचामृत वापरलेलं. आता प्रवाळ पंचामृत सुद्धा पित्ताचं शमन करणारं म्हणून आपण सहजी वापरत असतो, पण तुम्ही आता बघा की जे जे आपण प्रवाळ पंचामृताचे कंटेंट्स आहेत तर ते सगळे वेगवेगळ्या पद्धतीने दागिन्यांमध्ये वापरले जातात. शंख, शौक्तिक, मौक्तिक, प्रवाळ, कपर्दिक हे सगळेच्या सगळे जे आहे ना ते वेगवेगळ्या पद्धतीनं दागिन्यांमध्ये वापरले जातात. सो हे दागिने जे आहेत ना ते नुसते घातल्यानंतर जर पित्तशमन होत असेल तर ते पोटात गेल्यानंतर सुद्धा पित्तशमन व्हायलाच हवं ना. सो त्यामुळे आपल्याला माहिती आहे की समुद्र पंचक जे आहे ते उत्तम पित्तशमन करणार आहे, राईट. सो हे वापरलेलं आणि साधारणतः 3 आठवड्यांनी वगैरे या म्हणून सांगितलेलं होतं. आणि 3 आठवड्यांनी आल्यानंतर की एकदा घातलं होतं तिने फुल तर मग थोडंसं डोकं दुखलं पण आता जरा कमी आहे असं म्हणतात ना. तीच औषधं दिल्यानंतर पुढच्या 15 दिवसांनी जेव्हा पेशंट आले ना तर त्यावेळेला ते डोकं दुखायचं थांबलेलं होतं. सो ह्या पद्धतीने आपण वेगवेगळ्या अलर्जीचा विचार जो आहे ना तो रक्ताच्या विकृतीच्या दृष्टीने किंवा शरीरातल्या गरविष किंवा शरीरातल्या दूषित विषांच्या दृष्टीने त्याचा करू शकत असतो. ओके. सोंठी वृक्ष कार्य कशी करते? विपाक मधुर आहे सोंठीचा आणि म्हणून ती वृक्ष करते. आता असं पण म्हणलं की सोंठ जी आहे तर वीर्य उष्ण आहे, मग तिने वृक्षत्व नाही करायला पाहिजे कारण की ती उष्णवीर्य आहे म्हणून, कारण शुक्रम सौम्यम असं म्हटलेलं आहे. पण तुम्ही जर बघितलं तर अश्वगंधा पण उष्णवीर्य आहे, ती सुद्धा वृक्ष आहे, राईट. सो वेगवेगळ्या पद्धतीने प्रत्येक द्रव्य काम करत असतं आणि मग त्याच्यामध्ये किंचित रसेन कुरुते कर्म पाकेन शापरम गुणांतरेण वीर्येण प्रभावेण एव किंचन. आणि म्हणून सुंठ हे वृक्षत्वाचं जेव्हा काम करते त्यावेळेला मधुर विपाक विशेष करून कार्यरत असतो आणि म्हणून ते काम करते. कुछ लोगों को ये स्मेल से एलर्जी होती है, वो आफ्टर प्रेगनेंसी देखने को मिलती है, ऐसा क्यों? ऐसा खूप साऱ्या पेशंट मध्ये असं होतं की प्रेग्नन्सी मध्ये विशेष करून वेगवेगळे वास सहन होत नाही आणि त्यातून पहिल्या 3 महिन्यांमध्ये हे घडतं. तर पहिले 3 महिने जे आहेत ना ते जडणघडणीचे किंवा काय म्हणतो आपण ऑर्गॅनोजेनेसिसचे आहेत गर्भधारणेच्या संदर्भामधले, की जे पृथ्वी महाभूताला व्यक्त करत असतात. क्लेद वाढलेला असतो आणि म्हणून हे वेगवेगळे क्लेद वाढल्यानंतर रक्ताची दृष्टी किंवा दृष्टी सदृश्य लक्षणं दिसतात आणि म्हणून वेगवेगळे वास सहन न होणं, फोडणीचे वास सहन न होणं, लगेचच व्हॉमिटिंग होणं या गोष्टी दिसतात आणि म्हणून प्रेग्नन्सी मध्ये स्मेल जे आहेत तर ते कुठलेच सहन होत नाहीत असं होत असतं. आणि पुन्हा आपली शरीर जे आहेत ते पृथ्वी महाभूत प्रधान म्हटलंय, तर प्रेग्नन्सी मध्ये नवीन शरीर जे उत्पन्न होत आहे तेही पृथ्वी महाभूत प्रधानच आहे. सो व्यक्ती जी आहे ना ती पृथ्वीच्या ठिकाणीच दिसणार आणि म्हणून वासाच्या ठिकाणी दिसतं आणि म्हणून ते सहन होत नाहीत अशा गोष्टी असतात. आणि ते न होण्याचं कारण एक महत्वाचं असतं की क्लेद शरीरामध्ये वाढलेला असतो आणि ह्या वाढलेल्या क्लेदामुळे रक्तामध्ये विकृती येण्याचा संभव असतो आणि म्हणून कुठलीही चुकीची गोष्ट तर अजिबात सहन होत नाही आणि म्हणून काही विशिष्ट गोष्टी चालतात. हे जनरली 3 महिने पहिले होतं आणि मग नंतर त्या गोष्टी आपोआप हळूहळू जमायला लागतात किंवा सवयीच्या व्हायला लागतात किंवा खाणं जायला लागतं, वेगवेगळे वास पण सहन व्हायला लागतात. ओके. याच्यामध्ये युट्यूब वरती सुद्धा तुम्ही विचारू शकता बरं का प्रश्न, जर का तुम्हाला काही प्रश्न असतील तर. ओके. अजून एक प्रश्न विचारला की फुलांचा आणि पित्ताच्या चिकित्सेचा काय विशेष संबंध आहे? फुलांचं दुसरं जर नावच बघितलं ना आपण तर ते सुमन असं आलंय. सुमन म्हणजे सौमनस्य जनन, मनावरती उत्तम काम करणार असं म्हणून फुलं असतात. त्याच्यामुळे ह्या वेगवेगळ्या फुलांचा उपयोग पित्तशमनाच्या चिकित्सेमध्ये नक्कीच होतो. शिवाय फुलं जी आहेत ती सुगंधी आहेत आणि गंध जो आहे तो पित्ताचं शमन करणार आहे आणि म्हणून विशेषत्वाने हा सुगंध जो आहे तो पित्तशमन म्हणून काम करतो. ओके. सो मला वाटतं सगळे प्रश्न झालेले आहेत. सोपसायदान म्हणूयात आपण. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी गेले, तेथ माझे जिवरले पायिकपणा. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो
तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूरे पाहो जो जे वांछील तो ते लाहो प्राणिजात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेटतो भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणींचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिही लोकी भजिजो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथ उपजविये विशेषी लोकी ये दृष्टादृष्ट विजय हो आवेजे येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो हा होईल दान पसावो येणेवरे ज्ञान देवो सुखिया झाला येणेवरे ज्ञान देवो सुखिया झाला येणेवरे ज्ञान देवो सुखिया झाला. सोमवारी भेटूया पुन्हा. आणि हा या रविवारी आपली स्पर्धा आहे पाठांतराची. सो ज्यांना ज्यांना भाग घ्यायचा आहे त्यांनी 7700 या नंबरवरती फोन करून सांगा किंवा मेसेज टाकला तरी पण चालेल.